नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर माया माइंडकर आपल्यासाठी आज एक सॉनेट घेऊन आले आहे. हे सॉनेट शेक्सपियर यांनी लिहिलेलं आहे. पण सॉनेट म्हणजे काय? तर सॉनेट म्हणजे एक 14 ओळींची कविता, ज्यामध्ये पहिल्या 8 ओळींमध्ये आपल्याला एक आयडिया दिलेली असते, एक आयडिया डेव्हलप केलेली असते, म्हणजे एक कल्पना आहे आणि तिचा विस्तार केला जातो. आणि त्यानंतरच्या उरलेल्या 6 ओळीमध्ये त्या कल्पनेचं सगळं सार किंवा काही वेळा त्या कल्पना किंवा जो विचार त्यामध्ये मांडला असतो त्याचा एक सारांश रूपाने उरलेल्या 6 ओळींमध्ये दिलं असतं. काही वेळा त्याच्यामध्ये एक प्रकारची सूचना सुद्धा उरलेल्या 6 ओळीमध्ये केलेली असते. तर चला बघूया हे शेक्सपियरचं सोनेट आहे तरी काय. Look in thy glass and tell the face thou viewest. Now is the time that face should form another, whose fresh repair if now thou not renewest. Thou dost beguile the world, unbless some mother, and where is she so fair whose uneared womb disdain the tillage of thy husbandry, or who is he so fond will be the tomb of his self-love to stop posterity? Thou art thy mother's glass, and she in thee calls back the lovely April of her prime. So thou through windows of thine age shalt see, despite of wrinkles, this thy golden time. But if thou live, remember not to be, die single, and thine image dies with thee. तर बघूया आता अर्थ या सगळ्या ओळींचा. Look in thy glass and tell the face thou viewest. Now is the time that face should form another, whose fresh repair if now thou not knewest. आता लुक इन दाय ग्लास अँड टेल द फेस thou viewest म्हणजे की इथे ग्लासचा अर्थ मिरर असा आहे. तर शेक्सपियर एका तरुण मुलाला म्हणतोय की तू आरशात पहा आणि स्वतःला सांग, तू स्वतःला सांग की आता तुझ्या चेहऱ्यासारखा दुसरा चेहरा व्हायला हवा. म्हणजे इथे अर्थ आहे की तुला आता मूल व्हायला हवं. लुक इन दाय ग्लास अँड टेल द फेस दाउ व्ह्यूएस्ट. जो चेहरा तू आरशामध्ये बघतोय त्याच्याकडे बघून सांग, नाव इज द टाइम दॅट फेस शुड बी अनदर. म्हणजे हा तुझा चेहरा जो आहे तो आता दुसऱ्या चेहऱ्याने रिप्लेस व्हायला पाहिजे, तुझ्यासारख्याच. म्हणजे काय की तुला आता मूल व्हायला पाहिजे जे तुझ्यासारखं असेल दिसायला. हुज फ्रेश रिपेअर इफ नाव दाउ नॉट रिन्यूएस्ट. जर तुला मूल झालं नाही तर तुझा चेहरा पुन्हा रिन्यू होणार नाही असं शेक्सपियर म्हणतो. तो म्हणतो की तुला आता मूल व्हायला पाहिजे, तू पिता बनायला पाहिजे, म्हणजे तुझीच कार्बन कॉपी या जगामध्ये येईल. Thou dost beguile the world, unbless some mother, for where is she so fair whose uneared womb. आता बिग्युल म्हणजे चीट, डिप्राईव्ह ऑफ इट्स ड्यू राईट. म्हणजे एखाद्या स्त्रीचा अधिकार आहे माता बनणं, तिला त्यापासून वंचित ठेवणं. अनब्लेस मीन्स मेक अनहॅपी. अनब्लेसचा अर्थ कुणाला तरी दुःखी बनवणं. सम वुमन म्हणजे कोणी एखादी स्त्री जिच्याशी तू लग्न करशील. फॉर व्हेअर इज शी सो फेअर हुज अनइयर्ड वूम. फॉर व्हेअर इज शी सो फेअर म्हणजे ती स्त्री जी खूप सुंदर आहे, आणि अनइयर्ड म्हणजे अनप्लोड. तर शेक्सपियर म्हणतो की तू आपल्या सुंदर चेहऱ्याला पुढे नाही नेलं तर या जगातून हे सुंदर रूप चालले जाईल. आणि जर तू पिता बनला नाहीस तर एका स्त्रीला म्हणजे तुझ्या पत्नीलाही माता बनता येणार नाही. हा तिच्यावर अन्याय नाही का? Disdain the tillage of thy husbandry, or who is he so fond will be the tomb of his self-love to stop posterity. Disdain the tillage of thy husbandry. आता इथे डिस्डेनचा अर्थ आहे कंटेम्प्च्युअस ऑफ, म्हणजे कोणाचा तरी तिरस्कार करणे, द्वेष असणे किंवा कोणाला तरी रागवणे. टिलेज ऑफ दाय हस्बंड्री. द फार्मिंग अँड प्लोईंग हे एक रूपक आहे. टिलेज म्हणजे कल्टिवेशन, पीक कापणी, वर्किंग ऑफ द लँड. हस्बंड्री
इज फार्म इस्टेट मॅनेजमेंट. तर इथे हजबंडरीचा अर्थ बिंग अ हजबंड. हु इज ही सो फॉन्ड विल बी द टूम. इथे फॉन्ड म्हणजे फुलिश. आता 7व्या आणि 8व्या ओळीचं अर्थ एकत्र असा, द टूम ऑफ हिज सेल्फ लव्ह. आता याचा अर्थ की स्वतःच्या प्रेमामध्ये पडून. टू स्टॉप पोस्टेरिटी म्हणजे टू एन्श्युअर दॅट देर आर नो डेसिडेंट्स. म्हणजे काय की याचा अर्थ आपल्याला मूलबाळ न होऊ देणं अशा अर्थाने इथे आहे. जगात अशी कुठलीही स्त्री असेल की जी तुला, क्वचितच एखादी स्त्री असेल की जी तुला आपला पती व तुझ्या मुलाची आई बनण्यास तयार होत नाही. अशी क्वचितच एखादी स्त्री असेल. आणि जगात असा कोण आहे की जो मुलं जन्माला घालण्याआधी स्वतः मरण्यासाठी उतावीळ आहे. असा कोण आहे ज्याचं स्वतःवर इतकं प्रेम आहे की जो येणाऱ्या पिढीला जन्मालाच घालणार नाही. ऑफ हिज सेल्फ लव्ह टू स्टॉप पोस्टेरिटीचा अर्थ असा आहे की स्वतःच्या प्रेमात पडून असं कोण आहे की जो आपली मुलंच जन्माला घालणार नाही. Thou art thy mother's glass and she is in thee, calls back the lovely April of her prime. आता इथे शेक्सपियर त्या मुलाला स्वतःची आई आठवायला सांगतो आणि म्हणतो की तुझी आई पण तुझ्यामध्ये स्वतःला पाहते आणि तू जणू तिचा आरसाच आहे ज्यात ती स्वतःचे तरुणपण पाहते. Thou art thy mother's glass and she is in thee. Thou art thy mother's glass म्हणजे you are effectively a mirror in which your mother can look to see the reflection of herself as she was in her youth. म्हणजे तुझी आई तुझ्यामध्ये स्वतःचं रूप पाहते जेव्हा ती स्वतः तरुण होती. Calls back the lovely April of her prime. Calls back म्हणजे आठवते. Recalls, remembers म्हणजे आठवते. The lovely April of her prime म्हणजे तिचा स्वतःचा यौवन काळ, तिच्या स्वतःचं तारुण्य, तिच्या स्वतःचं तरुणपण. हर स्प्रिंग टाईम म्हणजे वेन शी वॉज मोस्ट ब्युटिफुल, जेव्हा ती खूप तरुण होती, खूप सुंदर होती. एप्रिल वॉज द बिगिनिंग ऑफ स्प्रिंग. एप्रिल हा वसंत ऋतूचा महिना आहे, सुरुवातीचा. अँड वॉज थॉट टू बी द मोस्ट कलरफुल ऑफ द मंथ्स. वसंत ऋतू तुम्हाला माहितीच आहे की खूप सुंदर असा ऋतू आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं फुलतात आणि अतिशय कलरफुल म्हणजे अगदी रंगीत असा वसंत ऋतू असतो. सो दाऊ थ्रू विंडोज ऑफ थाइन एज शाल सी डिस्पाइट ऑफ रिंकल्स दिस दाय गोल्डन टाइम. आणि मग जसं आई तुझ्यामध्ये स्वतःचं रूप पाहते तसाच तूही जेव्हा म्हातारा होशील तेव्हा तुझ्या मुलाच्या रूपात स्वतःचे तरुणपण पाहशील. हा जो गोल्डन पिरियड आहे तुझा तो पाहशील. तर ह्यामध्ये कवीने दिलेलं आहे, सो दाऊ थ्रू विंडोज ऑफ थाइन एज शाल सी, थ्रू विंडोज ऑफ थाइन एज. आता इथे सजेशन असं आहे की दिस सजेशन नॉट ओनली लुकिंग बॅक फ्रॉम ओल्ड एज अपॉन द पास्ट ॲज इफ थ्रू ए विंडो बट ऑल्सो लुकिंग ॲट ए चाइल्ड वन्स ओन ॲज इफ सीइंग इट थ्रू ए विंडो. जसं खिडकीतनं आपण आपल्या मुलाला पाहतो, जे स्वतःचं मूल आहे त्याच्याकडे पाहतो. The window can be both a barrier to and a point of contact with the world beyond. आणि हा जी विंडो आहे खिडकीचं प्रातिनिधिक स्वरूपात आहे, इथे सिम्बॉलिक आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचं खिडकीचं अर्थ आहे. एक म्हणजे बॅरियर म्हणजे अडथळा आणि दुसरं की बाहेरच्या जगाशी तुमचा असलेला कॉन्टॅक्ट. डिस्पाइट ऑफ रिंकल्स, डिस्पाइट म्हणजे इन्स्पाइट ऑफ म्हणजे तुझ्या सुरकुत्यांबरोबर. द गोल्डन टाइम म्हणजे तुझं तारुण्य, तारुण्याचा एक सुवर्ण काळ. आणि म्हणून कवी इथे त्याला म्हणतो की तू सुद्धा आपल्या वयाच्या खिडकीमधनं जेव्हा पाहशील, तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतील, तू म्हातारा झालेला असशील आणि जेव्हा पाहशील त्या खिडकीतनं बाहेर तेव्हा तुला तुझ्या मुलाच्या स्वरूपात तुला सुद्धा स्वतःचं तारुण्य दिसेल. But if thou live, remember not to be, die single, and thine image dies with thee. आणि म्हणून शेक्सपियर त्याला म्हणतो की पण जर तू असाच एकटाच मरण पावला तर तुझे सौंदर्य असंच नष्ट होईल, ते कुठेही पुढे जाणार नाही आणि नंतर तू कुणालाही पुढे आठवणार नाही, तुझ्या मेमरीज राहणार नाही.
आपल्या मुलांच्या स्वरूपामध्ये आपल्या मेमरीज आपण जागृत ठेवतो. आणि म्हणून शेक्सपियर त्या मुलाला सजेशन देतात की तू जर असाच एकटाच मेलास, एकटाच मरण पावलास, तर तुझ्या मुलाच्या स्वरूपामध्ये तू जगामध्ये राहणार नाहीस. बट इफ thou live, remember not to be determined not to be remembered, not being remembered. It ties in which the theme that the consequence of dying childless is to be erased from the book of memory. म्हणजे तू मरशील तेव्हा तू अपत्यहीन असा मरशील आणि कुणालाही तू आठवणार नाही. डाय सिंगल म्हणजे एकटा असताना, मूलबाळ नसताना. इफ यू डाय ॲज अ सिंगल मॅन विथ नो चिल्ड्रन, there will be no image to carry on your memory. The line should be read as a sort of detective imperative. Die as a single person then, if you must be so stubbornly inclined. जर तुला अगदीच नको असेल तर मग एकटाच मरायचं असेल तर मग तुला कोणी तुझी आठवण काढणार नाही, असा इथे अर्थ होतो. पुन्हा एकदा समरी पाहूया. Shakespeare tells the fair youth to look into the mirror and tell his own reflection that he should marry and have a child so as to form another copy of his own face. शेक्सपियर त्या मुलाला सांगतो की आरशात पहा आणि सांग स्वतःला, आता तुझ्या चेहऱ्यासारखा दुसरा चेहरा व्हायला हवा. म्हणजे तुला आता मूल व्हायला पाहिजे, तू पिता बनायला पाहिजे आणि तुझीच एखादी कार्बन कॉपी निर्माण करायला हवी. If you don't get a son now, Shakespeare urges, you will be cheating the world of what it expects that man should marry and live offspring, and in addition, you will be cheating a woman who could have been mother of your children of the chance to bear your child. If not quite cursing or condemning this hypothetical woman, who will certainly be depriving her of the thing that Elizabethan society considers a blessing for a wife, the chance to become a mother. शेक्सपियर म्हणतो की तू आपल्या सुंदर चेहऱ्याला जर पुढे नाही नेलं, म्हणजे जर तू मूल होऊ नाही दिलं, तर या जगातून हे सुंदर रूप चाललं जाईल. आणि जर तू पिता बनला नाहीस तर एका स्त्रीला म्हणजे तुझ्या पत्नीलाही माता बनता येणार नाही. हा तिच्यावरचा अन्याय आहे. कारण एलिझाबेथन सोसायटीमध्ये स्त्री माता बनणं म्हणजे तिला एक प्रकारचं वरदान आहे. त्या सोसायटीमध्ये ज्या स्त्रीला मुलं आहेत ती स्त्री फार भाग्यवान समजली जाते. शेक्सपियर पुढे आपला विचार मांडताना म्हणतात की देअर इजंट अ वुमन इन द वर्ल्ड, नो मॅटर हाऊ ब्युटिफुल, who would pass up the chance to be the youth's wife and the mother of the child. शेक्सपियर पुढे म्हणतात की जगामध्ये अशी कुठली स्त्री नाही आहे की जी खूप सुंदर आहे आणि सुंदर आहे म्हणून ती पत्नी बनायला बघत नाही किंवा माता बनायला बघत नाही, अशी एकही स्त्री नाही. अँड सिमिलरली विच मॅन इज सो फुलिश दॅट ही विल प्रिव्हेंट पोस्टेरिटी बिकॉज हिज सेल्फ लव्ह overpowers his desire to love others. आणि जगामध्ये असा कुठलाही मूर्ख माणूस नाही की जो आपल्याला संतान होऊ देत नाही, जो आपली पिढी आपला वंश पुढे चालवायला बघत नाही, जो स्वतःवरच खूप प्रेम करतो आणि दुसऱ्यांवर प्रेम करण्याची इच्छा बाळगत नाही. The bard tells the fair youth that he, the youth, reflects his mother's looks, and when she looks at her son, she recalls her own youth, when she is so beautiful and in her prime, and just like her, the youth in turn can glimpse his own youthful beauty years from now, when he is old and wrinkled, by gazing on his own child. But if you don't do this and choose to live alone and die single, Shakespeare concludes, then your looks die with you and won't live on through being passed on to your children. आणि शेक्सपियर पुढे म्हणतात की तुझी आई पण तुझ्यामध्ये स्वतःला पाहते आणि तू जणू तिचा आरसाच आहे ज्यामध्ये ती स्वतःचं तरुणपण पाहते. तसाच तूही जेव्हा
म्हातारा होशील, तुझंही जेव्हा वय होईल, तर तुझ्या मुलाच्या रूपात तू स्वतःचे तारुण्य पाहशील, स्वतःचं तरुणपण पाहशील. आणि तू जर असाच मृत्यू पावला, तू जर असाच नष्ट झाला, तर कालांतराने तू कुणालाही आठवणार नाहीस आणि तुझं तारुण्यसुद्धा असंच नष्ट होईल. जर तुला तुझं तारुण्य पुन्हा पाहायचं असेल, तर ते तुला तुझ्या रूपामध्ये पाहावं लागेल. त्यासाठी तुला मुलं व्हावे लागतील. आणि शेक्सपियर शेवटी त्याला एक प्रकारचा सल्ला देतो की तुझ्याबरोबर तुझं हे सगळं सुंदर रूप सगळं नाहीसं होईल, नष्ट होईल. जर तू असा सिंगल मुलबाळ नसताना किंवा लग्न न करताना मेलास, तर तुझ्याबरोबर तुझं हे सुंदर रूप पण मरून जाईल आणि पुढे तुझ्या मुलांच्या रूपामध्ये ते पुढच्या पिढीमध्ये जाणार नाही, असा सल्ला त्याला देतात. आणि म्हणून तू लग्न कर आणि म्हणून तुला मुलं होऊ देत, असा सल्ला शेक्सपियर त्या तरुण मुलाला देतात. धन्यवाद. इथे आपण थांबतो आहे.